नमस्कार. मी चिन्मय धर्माधिकारी. चिन्मयज म्युझिक अकॅडमी प्रस्तुत धरोहर या सांगीतिक पॉडकास्टमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. आपल्याला ह्या पॉडकास्टमध्ये सुप्रसिद्ध ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका म्हणून सौ शुभदा पावगी, सौ अमिता पावगी गोखले आणि सौ ज्योत्स्ना सिद्धय्य पावगी लाभलेले आहेत. आपण यांच्याशी आज शास्त्रीय संगीत ह्या विषयावरती बऱ्याच गप्पा मारणार आहोत. पण तत्पूर्वी मी एक छोटीशी यांची ओळख तुम्हाला करून देतो. शुभदा पावगीबाई यांचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. पंडित गजानन बुवा जोशी, डॉक्टर प्रभाताई अत्रे, विदुषी शुभदाताई परडकर आणि पद्मश्री पंडित उल्हासजी कशाळकर अशा मातब्बर गुरूंचे त्यांना मार्गदर्शन लाभलेले आहे. SNDT मधून त्यांनी MA ही पदवी प्राप्त केली आहे आणि गेली 40 वर्ष शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये त्या शिष्य घडवत आहेत आणि त्यांचे मोठे योगदान आहे. ह्याच योगदानासाठी त्यांना 2023 साली आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते. अमिता पावगी गोखले यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच आई व गुरु सौ शुभदा पावगीबाई यांच्याकडे झाले. पुढचे शास्त्रीय संगीताचे शिक्षण त्यांनी पंडित शरद साठे यांच्याकडे घेतले. गेली 25 वर्षे ते शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि शिष्य घडवत आहेत. तसेच 2014 साली अंतर्नाद प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करून त्या संस्थेतर्फे ते त्यांच्या रसिक श्रोत्यांसाठी विविध शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करत असतात. ज्योत्स्ना सिद्धय्य पावगी यांचे प्राथमिक सुगम संगीताचे शिक्षण त्यांचेच वडील व गुरु श्री उदय सिद्धय्य यांच्याकडे झाले. पुढे SNDT पुणे इकडून MA इन म्युझिक ही पदवी प्राप्त करत असताना त्यांना पद्माकर थत्ते यांचे शास्त्रीय संगीतासाठी मार्गदर्शन लाभले. गेली 20 वर्ष ते सुगम व शास्त्रीय संगीत क्षेत्रामध्ये कार्यरत असून शिष्य घडवत आहेत आणि तसेच कथ्थक नृत्यासोबतही संगीताचे साथ करत असतात. आजच्या आपले कार्यक्रमाचे वक्ते सौ शुभदा पावगी, सौ अमिता पावगी गोखले आणि सौ ज्योत्स्ना सिद्धय्य पावगी. नमस्कार. नमस्कार. ह्या पॉडकास्टमध्ये यांचं मी स्वागत करतो. तर आज आपण मेन मुद्दा आपला असा शास्त्रीय संगीताविषयी आपण थोड्या गप्पा मारूयात असं आहे. तर त्या गप्पा सुरू करण्याआधी जर तुम्ही तिघींनी एखादी बंदिश सगळ्या व्ह्युअर्ससाठी जर तुम्ही गायलात तर सगळ्यांना खूप आवडेल ऐकायला. तारवा गिनत मैं तो रैन गवाई, तारवा गिनत मैं तो रैन गवाई. ऐसी प्रीत तुम कबहु न गिनी, ऐसी प्रीत तुम कबहु न गिनी. सुरजन बाबल मा प्यारे, तारवा गिनत मैं तो रैन गवाई, तारवा गिनत मैं तो रैन गवाई. सदा रंग कलना परत मोहे, सदा रंग कलना परत मोहे. तोरे बिना भई, तोरे बिना भई. हूँ मैं दीवानी, हूँ मैं दीवानी. ऐसी प्रीत तुम कबहु न गिनी, ऐसी प्रीत तुम कबहु न गिनी. सुरजन बाबल मा प्यारे, तारवा गिनत मैं तो रैन गवाई, तारवा गिनत मैं तो रैन गवाई, रैन गवाई, रैन गवाई.
चला तर मग वळूया आपण आपल्या गप्पांकडे. तर पहिला प्रश्न असा की शास्त्रीय संगीत आणि त्याची आवड कशी निर्माण झाली किंवा कधीपासून तुम्ही त्याचं शिक्षण वगैरे घेतलं याविषयी तिघींकडनंही ऐकायला आवडेल. माझ्या बाबतीत सांगायचं तर मला 5व्या-6व्या वर्षीपासूनच गाण्याची प्रचंड आवड होती आणि माझ्या घरात आजीपासून सगळ्यांना आवड होती. त्यामुळे साहजिकच ती माझ्याकडे आली. आई वडील दोघेही गाण्यातल्या क्षेत्रातले होते बऱ्यापैकी. पण क्लासिकल म्हटलं तर तसं कुणाला शिकायला मिळालं नव्हतं, तशा संधी नव्हत्या त्यावेळेला. त्यामुळे क्लासिकलची मात्र आवड अशी फारशी नव्हती. पण मला स्वतःला मात्र केवळ आणि केवळ क्लासिकलच आवडत होतं. पण म्हणजे त्याच्या मागे काही खरं म्हणायचं तर काहीच नव्हतं. म्हणजे माझ्या त्या वयाला मला कुठे काय कळणार होतं क्लासिकल म्हणजे नेमकं काय. परंतु एक मुळातला एक स्वभाव म्हणा किंवा अशी एक उपजत एक जाण असते, त्या दृष्टीने बघायचं तर मला क्लासिकल बेसची गाणी असंच आवडायचं. किंवा नाट्यसंगीत सुद्धा मी त्यावेळेला एक बंदिश म्हणून आलाप ताना करून गात सुटायचे. जोपर्यंत मी शिकलेली नव्हते तोपर्यंत माझं हेच चालायचं, पण क्लासिकलच. माझ्या बाबतीत काय आईच म्हणजे आईच असल्यामुळे घरातच गाणं होतं. त्यामुळे जन्मल्यापासनं गाणं ऐकतच मोठी झाले. आणि पण लहानपणी आवड होती की नाही माहीत नाही मला. म्हणजे घरात चालायचं म्हणून मी आपलं शिकायचे, कानावर पडायचं चालायचं म्हणून. आणि त्याचं गांभीर्य मला वाटतं मला कॉलेजमध्ये गेल्यावर जाणवलं की आपण हे नीट करायला पाहिजे पुढे आणि प्रॉपर रियाज करायला पाहिजे. शिकत होते मी आईकडे, पण त्याच्यात सिरियसनेस नव्हता. चाललंय घरात म्हणून शिकायचं असं. तर ते कॉलेजमध्ये गेल्यावर जाणवलं की आपण ते प्रॉपर शिकलं पाहिजे, रियाज केला पाहिजे आणि तेव्हा गांभीर्य आलं. मी सावंतवाडीची, त्याच्यामुळे माझ्या घरात वडील काका सगळे गायचे. आता आई म्हणाल्या तसं आमच्या घरात पण पेटी तबला सगळी वाद्य होती आणि वडील आणि काका चांगले गायचे. पण क्लासिकल कोणी शिकलेलं नव्हतं. तर मी 11वीत असताना सावंतवाडीत क्लासिकल शिकायला सुरुवात केली. 2 वर्ष तिथे क्लासिकल शिकले आणि मग आमच्या एका नातेवाईकांकडून असं कळलं की ह्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन पण करता येतं. म्हणून मग मी पुण्याला SNDT विद्यापीठातून यामध्ये गाण्यामध्येच ग्रॅज्युएशन करण्याकरता आले आणि पद्माकर थत्ते म्हणून पुण्यामध्ये त्यांच्याकडे मी शास्त्रीय संगीत शिकायला पण सुरुवात केली. गेली 40 वर्ष तुम्ही शिष्य घडवताय, तर मग तुमचा त्या बाबतीत अनुभव ऐकायला आवडेल. त्याविषयी बोलण्यापेक्षा मी आधी एक विषय तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छिते की शिकवायचं असं काही माझ्या मनात सुरुवातीला नव्हतं. परंतु ज्या वेळेला लक्षात आलं की थोडंसं ह्या मुलांना लवकर लवकर शिकवलं तर ते लवकर अधिक पिकअप करतील आणि त्या दृष्टीने त्यांना घडवणं ह्या दृष्टीने मी विचार केला. आणि मग म्हटलं चला आपण यांना शिकवायला सुरुवात करूया. आणि आजूबाजूची मुलंही आली सोसायटीमधली, त्यामुळे मग मला शिकवायला पण जास्त उत्साह निर्माण झाला. आणि मग उत्तरोत्तर असे विद्यार्थी घडत गेले, येत गेले की मी त्यांच्यात गुरफटून गेले जशी काही. आणि माझं हे शिकवणं हे अखंड आजपर्यंत सुरू राहिलं. तसं म्हटलं तर कलाकार हा जन्मावा लागतो असं म्हणतात आणि ते थोडंसं खरंही आहे. परंतु आजूबाजूचे जर का संस्कार किंवा आजूबाजूचं वातावरण जर का त्यांना मिळालं तर कलाकार मात्र लवकर घडतात, हे नक्की आहे. तसं तुम्हीही 25 वर्ष शिष्य घडवताय, मग तुमचाही त्या बाबतीत कसा आहे अनुभव? माझ्या बाबतीत तर काय म्हणजे मला आईकडनं सगळं चालतच आलं होतं. त्यामुळे आई विद्यार्थ्याला कसं शिकवते, काय जिव्हाळ्याने शिकवते आणि ते मी बघतच होते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आई आणि माझे दुसरे गुरु पंडित शरद साठे त्यांच्याकडनं घेण्यासारखा म्हणजे त्यांची जी निष्ठा आहे कलेवरची आणि ती कला त्या प्युअर फॉर्ममध्ये पुढे गेली पाहिजे ही त्यांची जी निष्ठा आहे की त्यामुळे ते विद्यार्थ्यांना घडवताना सुद्धा आणि तेच पाळायचा मी प्रयत्न केला. म्हणजे मी नेहमी माझ्या शिष्यांना सांगते की माझं काही क्रेडिट नाही आहे, माझ्या गुरूंनी माझ्यावर जे संस्कार केले ते मी फक्त पास ऑन करते. आमच्या नशिबाने आम्हाला खूप चांगले गुरु मिळाले, आई आणि माझे दुसरे गुरु.
की त्यांनी खूप चांगले संस्कार केले. कारण काय, जेवढं आपण मुलांना काय असतं, प्रत्येक वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे असतात ना. काही जणांच्या घरात गाणं असतं ऑलरेडी, काही जणांना अजिबात माहीत नसतं की शास्त्रीय संगीत म्हणजे काय. तर अशा मुलांना ते गोडी लावणं आणि त्यांच्यात ते शास्त्रीय संगीत रुजवणं, ह्याच्यासाठी नुसतं शिकवण्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायला लागतं. म्हणजे तर ते आम्ही आमच्या गुरूंकडनं नकळत शिकलो. कारण की आई त्या ज्या तळमळीने शिकवायची, किंवा ते बघत बघत लहानाचं मोठं झाल्यामुळे ते आपोआप रुजलं मला वाटतं. आणि त्यामुळे तसं मी शिकवत गेले. आणि मला असं वाटतं की त्या तळमळीने शिकवलं की ती तळमळ, ते तुमचं जेन्युइन एफर्ट्स ते पोचतात मुलांपर्यंत. आणि म्हणजे आज आईनी पण काय, आणि आम्हाला तिघींनाही हा अनुभव आहे की ज्यांच्याकडे अजिबात बॅकग्राऊंड नाही आहे त्यांना पण आवड निर्माण होते. तर आई म्हणली तसं तुम्ही तसं वातावरण दिलं, त्या तळमळीने शिकवलं, त्यातलं एक बात काय आहे ती त्यांच्यापर्यंत. आणि मला हे सांगायला आवडेल की नवीन जनरेशन टॅलेंटेड आहे, त्यांना त्यांच्या भाषेत समजवलं ना की कळतं त्यांना. त्यामुळे म्हणजे मी हा बदल केला असं म्हणता येईल आईपेक्षा, की मी त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगते. आई पण उदाहरणं खूप छान सांगते, म्हणजे डे टू डे लाईफमधली उदाहरणं सांगून ती विषय समजावते. तर तीही खूपी माझ्यात आली. आणि मला असं वाटतं की नवीन जनरेशनला कनेक्ट करायला त्यांच्या भाषेत त्यांच्या विषयांची उदाहरणं घेऊन त्यांना समजावलं तर त्यांना कळतं. आणि तसे आम्ही प्रयत्न करतो आणि आवडत आहे मुलांना शिकायला. तसेच तुम्हीही 20 वर्ष शिष्य घडवताय आणि अगदी जसं ताई म्हणली तसं आता यंग जनरेशनशी तुमचा कॉन्टॅक्ट आहे, मग तुमचाही तसा कसा अनुभव आहे? माझ्याकडे शिकायला येणाऱ्या मुलांचा वयोगट साधारणपणे 7 वर्ष ते 12 वर्ष, इथे ती मुलं पहिल्यांदा शिकायला येतात. आणि आता आमदा म्हणाली तसं बऱ्याच 90% लोकांच्या घरी कोणतीही बॅकग्राऊंड नसते गाण्याची. मग आपला मूल सुरात गातं आहे हे आईवडिलांना लक्षात येतं, किंवा शाळेमध्ये शिक्षक सांगतात की तुमच्या मुलाला चांगलं गाता येतं. मग आईवडिलांना वाटतं की ह्याला शिकवावं नाही, कारण ही सजगता गेल्या 20 वर्षापेक्षा आता खूप वाढली. की अक्षरशः प्रत्येक घरटी प्रत्येक मूल, म्हणजे प्रत्येक घरात मूल काही ना काही शिकतंय, कला कोणती ना कोणती कला. ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे की निदान त्याची जाण वाढवणं हा तरी त्यामागचा एक उद्देश साध्य होतोय. तर माझ्याकडे येणारी मुलं ही या वयोगटातली असतात, त्यामुळे त्यांना मुळात आल्यानंतर हे सांगायला लागतं की तुम्ही जी पिक्चरमधली गाणी शिकताय किंवा बालगीतं म्हणताय ते आपण इथे शिकणार नाही. त्यामुळे या बंदिशी म्हणजे काय, मग राग म्हणजे काय, किंवा रागातल्या नवीन राग म्हणजे राग सुरू करतानाच्या मुळातल्या ज्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या त्यांना त्यांच्या वयाला समजतील अशा सोप्या शब्दात समजावून सांगणं, ही गोष्ट आधी करावी लागते. सुरुवातीला त्यांना ते कठीण वाटतं, किंवा सुरुवातीला काही वेळा त्यांना ते बोरिंगही वाटतं. पण मग हळूहळू त्यांना त्यात गोडी वाटायला लागते आणि त्यांना ते आवडायलाही लागतं. आणि मग त्यांना असं वाटतं की नाही हे काहीतरी छान आहे, आणि ह्याविषयी जाणून घेण्याचं कुतूहलही त्यांच्यात निर्माण होतं. आता एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे, म्हणजे एवढी वर्ष तुम्ही तुमच्या शिष्यांशी कनेक्टेड आहात, तर ह्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमच्या शिष्यांवरती या शास्त्रीय संगीताचा म्हणून असा पर्सनॅलिटीवरती किंवा त्यांच्या आयुष्यावरती पडणारा जो काही इफेक्ट आहे तर त्याच्यात काही तुम्हाला असा बदल जाणवला आहे का त्यांच्यामध्ये? निश्चितपणे बदल तर आहेच आहे. आणखीन माझ्या अनुभवातनं आणखीन एक वेगळीच गोष्ट माझ्या नजरेला आली की आम्ही बुवांच्याकडे ज्यावेळेला गजानन बुवांच्याकडे शिकायला जायचो त्यावेळेला बुवा म्हणायचे की नाही नाही लिहायचं नाही आहे काही सुद्धा, सगळं डोक्यात ठेवायचं. आणि आज आम्ही शिकवताना बघतोय की वह्या तर आहेतच, वही अगदीच साधी गोष्ट झाली, पण आता चक्क मोबाईलवरती रेकॉर्ड करूनही देतो की बाबा घरी जाऊन बसवा, की जेणेकरून बंदिशी बसवण्यात तुमचा वेळ नको खर्च करायला. हा जो काही प्रवास जो काही आमच्या बाबतीत घडलेला आहे हा एक विलक्षण सांगण्यासारखा आहे. ते ह्याही बाबतीत मुलांना सांगताना रागाचं नियम अटी ह्या बंधनातच राहून तुम्ही तो रागाचा विकास कसा करावा, त्याच्यावरती रियाज अभ्यास कसा करावा, राग शिकताना काय करावं, ह्या गोष्टी तर विद्यार्थ्यांच्याकडून करून घेताना मी आणखीन एक त्याच्यात विशेष अशी गोष्ट ॲड केली की त्यांना परीक्षा द्यायला लावली की जेणेकरून तुम्ही जे काही करताय ते तुमचं तुम्हाला कळेल की तुम्ही काय लेवलला करू शकताय, ह्याचा तुम्हाला अंदाज यावा. कारण हा असा विचार पूर्वीच्या काळी होत नसे की परीक्षा काय,
नाही असं. परंतु हा मग मी विचार त्याच्यात जोडून माझ्या विद्यार्थ्यांना ज्या वेळेला तयार केलं त्यावेळेला विद्यार्थ्यांमधला विकास बघताना मला खूप मजा वाटली. म्हणजे असं की एक शिस्त, रागाला जी आपण शिस्त लावतो त्या पद्धतीने शिस्तीत राहून पण बंधन नाही, अशा पद्धतीची जी विचारधारणा आहे ही ज्या मुलांमध्ये रुजली, त्यामुळे त्या शिस्तीचा उपयोग त्यांना त्यांच्या अभ्यासात, इतर करिअरमध्ये सगळ्या ठिकाणी होताना दिसला. आणि त्यांनी तो मला वेळोवेळी निक्षून सांगितला की बाई हे सगळं तुमचं क्रेडिट आहे. तर मला असं वाटायचं की मी तर काही यांना गाण्याव्यतिरिक्त काही शिकवलं नाही, परंतु ह्या गोष्टी त्यांच्याकडे ज्या काही साधत गेल्या त्यांनी त्यांचं अक्षरशः व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलून गेलं. आणि व्यक्तिमत्व विकास या दृष्टीने ती अत्यंत उच्च आणि श्रीमंत झाली असं मला वाटतंय. बरोबर. मला असं वाटतं की मलाही म्हणजे आईचं म्हणणं अगदी पटतं की आईचंच वाक्य आहे की संगीत शिकणं म्हणजे फक्त संगीत शिकणं नाही तर जीवन जगायला शिकणं आहे. तर ते दिसतं गाण्यामध्ये. म्हणजे आई म्हणाली तसं की रागाची बढत करतानाची शिस्त, की त्या चौकटीत राहायचं, तालाची चौकट आणि ती ॲक्युरसी, काटेकोरपणा, तो म्हणजे त्या 16 मात्रांमध्ये तुम्हाला आवर्तन बसवायचं आहे, पण ते कसं तरी नाही बसवायचं आहे. रागाचा विचार ठेवून ते आवर्तन बसवायचं आहे हा विचार. त्याच्यामुळे आणि इन जनरल आता माझ्या बाबतीतसुद्धा म्हणजे आपण एकदम लहान असताना कसं एकदम हसरे खेळके टाईमपास, तर त्याच्यातनं एकदम मॅच्युरिटी आणि सिन्सिअरिटी, डेप्थ व्यक्तिमत्वात माझ्या स्वतःच्या आली. आणि तेच मलाही असं वाटतं की शिष्यांच्या येते. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की रागाची बढत करताना आपण जे लॉजिकल विचार करतो, म्हणजे वाटेल तसं नाही ना, स्टेप बाय स्टेप एक एक स्वर अनफोल्ड करतो, एक एक स्वर उलगडतो, तर त्यातनं जे लॉजिकल डेव्हलपमेंट होते त्याचा निश्चित फायदा त्यांना बाकीच्या अभ्यासावर होत असणार. आता हे आपण सायंटिफिकली प्रूव्ह नाही करू शकत आहेत, पण हे अनुभव नक्की आपण अनुभवू शकतो आपण. बरोबर. ह्यालाच जोडून मी दुसरा मुद्दा सांगेन की जेव्हा नवीन नवीन मुलं शिकतात तेव्हा त्याला त्यांच्या वयानुसार किंवा त्यांच्या त्या आवडीनुसार लाईटलीच घेत असतात. पण जेव्हा शिकून 1-2-3 वर्ष होतात आणि आम्ही सांगतो की जेव्हा तुम्ही रोज हे घरी केलं पाहिजे, सातत्य पाहिजे त्याच्यात, की तुम्ही आठवड्यातनं 2 दिवस फक्त इथे येताय आणि तेवढंच करताय, तर त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही. त्याच्याऐवजी तुम्ही रोज एक जो काही वेळ मिळेल तुम्हाला, सकाळी मिळाला सकाळी, संध्याकाळी, कारण मुलं आज बिझी आहेत खूप, तर त्यामुळे तुम्हाला जो काही वेळ मिळेल तेव्हा पण मात्र रोज सातत्याने ते करा. तर एखादी गोष्ट सातत्याने करण्याची सवय लागणे ही पण त्यांच्या ओव्हरऑल एक आयुष्यातली किंवा रोजच्या दैनंदिन जीवनात ही गोष्ट आपल्याला सातत्याने करायची आहे. तर तुम्हाला काहीतरी मिळवण्यासाठी त्याचा ध्यास घेऊन रोज त्यासाठी काहीतरी एक ठराविक वेळ द्यावा लागतो, ही गोष्ट पण त्यांच्यात रुजते आणि ते इतर गोष्टींसाठीही त्याचा फायदा होतो मुलांना नकळतपणे. आता गेली अनेक वर्ष मी तुमच्याकडे शिकतोय, तर तुमच्याकडे शिकतानाचा माझा एक वेगळा अनुभव असा की तुम्ही डग्यावरती ताल देऊन असं शिकवता. तर मग ते कसं सुरू झालं? कारण आता मला तर त्याचे फायदा सगळा लक्षात येतोच आहे की कसं काय, पण आपल्या प्रेक्षकांसाठी जर तुम्ही सांगितलं की ते कसं सुरू झालं किंवा काय त्याचा परिणाम आहे असं. आम्ही गजानन बुवांच्याकडे जेव्हा शिकायला सुरुवात केली त्यावेळेला बुवांची अशी पद्धत होती की ते हातात डग्गा घ्यायचे आणखीन शिकवायचे सगळ्यांना. आणि हीच पद्धत पुढे शुभदा पराडकरांच्याकडेही, उल्हास कशाळकरांच्याकडे हेच पाहायला मिळालं की ते एका हाताने डग्गा वाजवायचे, एका हाताने तंबोरा वाजवायचे आणि गायचे. त्यामुळे अशा पद्धतीचं करायचं असतं हे आम्हाला तेव्हाच कळून गेलं की हे असंच करायचं असतं. त्यामुळे विशेष काही करतोय असं नाही वाटलं. तरी सुद्धा नंतर गेल्यानंतर त्याचे फायदे असे कळले की हा ताल ना तुमच्या अंगात मुरतो म्हटलं तरी चालेल एक प्रकारे, कारण अख्खं शरीर तुमचं त्या व्यवधानात असतं की तुम्ही वाजवतही असता आणि सायमल्टेनियसली गातही असता. त्यामुळे गातानाचं आवर्तन आणखीन तबल्याचा डग्यावरचा ताल, ह्या दोन्ही गोष्टी एका वेळेला तुम्ही मल्टीटास्किंग सारखं करता, त्यावेळेला तुम्ही अधिक सर्जकपणे पाहायला लागता आणि एकाग्रपणे त्या गोष्टीकडे पाहायला लागता. आणि त्याचे फायदे हे नक्कीच दिसून येतात. म्हणजे की तुम्हाला तालाची भीती नाही वाटत,
किंवा ताल कसाही कोणीही काही वाजवलं तरी तुम्ही त्याच्यामध्ये सहज शिरू शकता, त्या तालामध्ये, त्या आवर्तनामध्ये. ते जे गुंतणं आहे आवर्तनातलं ते तुम्हाला थोडं सोपं जातं ह्या पद्धतीमुळे. आता व्हायचं कसं की बुवा सुद्धा तबला वाजवायचे, डग्गा वाजवायचे, परंतु डग्ग्यामधनं सगळे नाद ते काढायचेच असं नाही. कधी कधी काही नसायचं, रिकाम्या जागा सुद्धा असायच्या, परंतु समोरच्याच्या डोक्यात जर का ताल आवर्तन चाललेलं असेल तर ते न वाजवलेलं सुद्धा ऐकू यायचं मनामध्ये. हे जे काही होतं ते बुवांच्याकडलं विशेष होतं. आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की बुवा म्हणायचे की 80% तबला हा तबल्यावरती असतो आणि 20% तुमचा डग्ग्यावरती असतो. जर का तुम्हाला डग्ग्यावरती कळला तर तुम्हाला 100% कळतो. हा जो काही विषय होता यामुळे आम्हाला तालाची कधी भीती वाटली नाही. मग कधी कधी काय व्हायचं की क्लासमध्ये मुलं मुली गाताना तबलजी कधी आले की ते हसायचे. मग आम्ही त्यांना म्हणायचो की तुम्ही हसू नका, तुम्ही फक्त तबला वाजवताय, आम्ही गातोय आणि तबला वाजवतोय, त्यामुळे हा जो काही अवघड प्रकार आहे हा हसण्यामध्ये नेण्यासारखा नाहीये आणि त्याच्यासाठी कसून करावं लागतं हेही तितकंच आहे. गजानन बुवांचं तर आणखीन वेगळं पण म्हणणं होतं की गायकांनी तंत अंग आत्मसात केलं पाहिजे आणि तंतकारांनी गायकी अंग आत्मसात केलं पाहिजे. तसंच ह्या दोघांनीही तबला अंग डेव्हलप केलं पाहिजे. तर तुमचं जसं मी वाजून जसं गाण्याचं म्हणते ना तसं तुम्हाला पूर्णपणे तबला शिकला नाही तरी चालेल, परंतु तबल्याचं अंग कसं असावं यासाठी ते बोल म्हणायला लावायचे. म्हणजे आमचं गाणंचा क्लास झाला की लगेच ते बसून चला सुरुवात करा की आम्ही वया काढून धागेनं धात्रक गिनं गिनं ह्याचे वेगळे वेगळ्या अंगाचे बोल म्हणत असायचो. आणि त्या बोलांचा फायदा पुढे ज्या वेळेला आपण लयकारी आणखीन शब्दांच्या गायकीने ज्या वेळेला रागाला आपण पुढे नेतो त्यावेळेला ह्या बोलांचा प्रचंड उपयोग होतो. हे ज्या वेळेला आम्हाला त्यावेळेला आम्ही हसायचो की काय बुवा आम्हाला काही तबलजी व्हायचंय का असं, परंतु आता त्याचं गातानाचा उपयोग कळल्यानंतर खरंच म्हणजे बुवांना मानलंच पाहिजे. आता आपण एवढं ऐकलं आहे की त्याचे कसे फायदे झाले आहेत, तर आपण आपल्या प्रेक्षकांसाठी एक क्लिप सुद्धा जोडूया ज्याच्यात मग आपल्याला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेटही करता येईल की नेमकं आम्ही कशाविषयी. आता बाईंनी पण सांगितलंय की नेमकं वाजवून म्हणजे कसं आहे.
ताई, तुम्ही जसं शिकवताय तसे तुमच्या मैफिलीही होतात, तुम्ही परफॉर्मही करता, तर मग त्याविषयी जरा ऐकायला आवडेल की काय कसं असतं मैफिलींचं नंतर एक मुळात आपण गुरूंकडे शिकतो त्यालाच खूप वर्ष, म्हणजे हे सगळं गणित जमायला की रागाचं ग्रामर लक्षात येणं, नीट ते तालात मांडता येणं आणि त्याचे बढत करणं आणि बाकी सगळे टेक्निकॅलिटीज, म्हणजे बोलायला लयकारी बोलताना हे येईपर्यंतच खूप वर्ष तुम्हाला घालवायला लागतात, त्याच्यामध्ये रियाज करायला लागतो. आणि ते झाल्यानंतर असं होतं की हे आता जस्ट मटेरियल आहे आपल्याकडलं, ह्याचं पुढे मला काय करायचं आहे, म्हणजे ह्या मटेरियल जे गोळा केलं ह्याचं मला त्यातनं जे चित्र उभं करायचं आहे ते करण्यासाठी काय करावं, हे खूप मोठं एक चॅलेंज असतं. त्याचं सुरुवातीला ऑब्व्हियसली असं होतं की आपण आपल्या गुरूंसारखं गातो, मग नंतर त्यातनं कधीतरी आपण आपला वेगळा विचार करायला लागतो आणि तो जरूर करावा. आणि तिथे ते सगळं गणित. आणि परत मैफिलीत कसं असतं की त्या रागाचा एक काही स्वतःचा भाव असतो, मूड असतो आणि लोक मैफिलीत जे येतात, ऑडियन्स रसिक जे येतात ते घरनं त्यांचा एक काहीतरी घेऊन आलेले असतात. तर ते आपली जी व्याख्या आहे रागाची की रंजयते इति रागा, तर रंजन करणे म्हणजे काय, तर त्यांना आहे ते सगळं विसरायला लावणे, त्यांच्या डोक्यातले त्यांचे जे काही भाव किंवा जे विचार आहे त्यातनं त्यांना दूर नेणे. तर हे करण्यासाठी म्हणजे मला तर असं वाटतं की आपले साधना शब्द वापरतात की इथे फक्त रिया म्हणजे प्रॅक्टिस असं नाही आहे, तुमची थॉट प्रोसेस की नक्की ह्याचं मी काय गणित जुळवून आणू की लोकांना आवडेल असं नाही पण लोकांपर्यंत पोचेल गाणं. म्हणजे हिराबाई वडोदेकर म्हणायच्या की श्रोत्यांमधल्या प्रत्येकाला माझं गाणं कळलं पाहिजे. आवड निवड ही व्यक्तिसापेक्ष असू शकते की कोणाला तानबाजी आवडते, कोणाला आलाप किंवा स्वर जास्त स्वरप्रधान गायकी आवडते, पण निदान पोचलं गाणं आणि त्याच्यासाठी मी तो आतून प्रयत्न करणं, म्हणजे लोकांना ग्रँटेड न धरता मी तो प्रयत्न करणं, त्याच्यासाठी खूप विचार करायला लागतो. म्हणजे आधी एक तर मला माझं गाणं कसं हवं आहे ते त्याच्यासाठी थोडं लोकांचा अभ्यास की मी कसं पोचू शकते. इट्स अ कम्युनिकेशन ना आफ्टर ऑल, की मैफिल म्हणजे कम्युनिकेशन आहे. तर ह्या लेवलला जाऊन थोडा थॉट प्रोसेस करायला लागते. आणि आताच्या काळात तर मला असं वाटतं की हे चॅलेंज जास्त वाढलं आहे, कारण काय रील्सचा जमाना आहे. त्यामुळे आता इन जनरल आपलं अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे. म्हणजे एक अर्धा तास पाऊण तास राग गाणं आणि ते अर्धा पाऊण तास लोकांना खिळवून ठेवणं, त्याच्यासाठी त्यांना काहीतरी आत्मिक असो बौद्धिक असो काहीतरी त्यांना प्रत्येक आवर्तनात मिळणं हे खूप कठीण आहे, हे जमवून आणणं. आणि ह्याच्यासाठी असं काही फॉर्म्युला काही नाही आहे, हात शोधणं हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असतं. म्हणजे की हा फॉर्म्युला शोधणं आणि हे करत राहणं एवढंच आमच्या हातात असतं आणि ते करत राहतो आम्ही. कधी मैफिल जमून येते, कधी नाही जमून येत. म्हणजे जसं आता ताई म्हणल्या तसं त्याला एक जोडूनच एक प्रश्न असा आहे की जेव्हा आपण मैफिल ऐकणं, तर जे जाणकार आहेत त्यांना तर नक्की माहितीच असतं की त्यांनी काय ऐकावं, पण ज्यांना इतकं नाही शास्त्रीय संगीताचा परिचय तर त्यांनी मैफिली कशा ऐकाव्यात की त्यांना त्याचा आनंद तितकाच घेता येईल जितका एक जाणकार श्रोता घेऊ शकतो. तुमचे तिघींचे विचार ऐकायला हवं. मी सांगू पाहिजे, मला असं वाटतं की ह्याच्यात सुद्धा प्रकार आहेत. म्हणजे काही जण म्हणजे म्हणतो ना मनाने किंवा हृदयाने ऐकतात, म्हणजे त्यांना ते स्वरांचा इम्पॅक्ट स्वतःवर करून घेतात आणि त्याच्यात त्यांना छान वाटतं, म्हणजे आवडतं त्यांना तेवढंच आणि रमतात ते. आणि ती पण मोठी गोष्ट आहे, म्हणजे स्वरांचा इम्पॅक्ट स्वतःवर होऊ देणं. आणि त्या पलीकडे जाऊन ज्यांना अजून काही जिज्ञासा असते की हे नेमकं काय चाललंय, की ऑफकोर्स थोडंसं कळलं तर जास्त इंटलेक्च्युअली आनंद घेता येतो. त्यामुळे तर अगदी सुरुवातीला असं करायला हरकत नाही की ती जी साधारण धून आपण जी ऐकतोय रागाची, तर सोपी गोष्ट म्हणजे त्याच्याशी कुठलं गाणं ओळखीचं सापडतंय का, म्हणजे की असं आपण करू शकतो. किंवा साधारण हा ताल काय चाललाय, तर मी माझ्या स्टुडंट्सना सांगते की अगदी लहान असतील छोटे, म्हणजे नवीन शिकायला सुरुवात केली की ताल ऐकायचा प्रयत्न करा, कुठचा ताल चाललाय हा, मग तो नाही कळला तर बिट्स मोजा. मग राग तुम्हाला कळणारा नसेल तर मग तुम्ही शिकलेल्याच्या पैकी कशाच्या तरी जवळचा जातोय का, किंवा मगाशी म्हणलं तसं की कुठलं गाणं ओळखीचं वाटतंय का. आणि मग ज्यांना कळतं त्यांना ऑब्व्हियसली की रागाची बढत कशी केली,
कसं काय वेगळं दाखवलं आपण शिकतो त्याच्यापेक्षा ह्या आर्टिस्टनी त्या रागामध्ये काय नवीन काम करून दाखवलं, तर हे ह्या अँगलनी आपण डेव्हलप करू म्हणजे त्यांना ट्रेन करू शकतो ऐकायला. आता ही जो म्हणाली तोच मुद्दा मी पुढे नेते की अनभिज्ञ लोकांनी कसं ऐकावं, ज्यांना काहीच माहिती नाही आहे शास्त्रीय संगीताची, तिने हे सांगितलं. पण मला असं वाटतं की आज जी मुलं शास्त्रीय संगीत शिकतायत की त्यातला प्रत्येक जण उद्या परफॉर्मर होईल असं नाही, कारण काय त्याची परत कारणं वेगवेगळी आहेत. पुढे जाऊन करिअर मुळे काही वेळा गाणं मागे पडतं किंवा प्रत्येकाला तशा संधी उपलब्ध होत नाहीत, काही कारणं असू शकतात. पण आज शास्त्रीय संगीत शिकणारी मुलं उद्याचा जाणकार रसिक श्रोता असतील, त्यामुळे अशा दृष्टीने ही संगीत शिकणं ही एक मोठी गोष्ट आहे की त्यामुळे सुजाण श्रोता जर गायकाला मिळाला तर त्यालाही गाताना मजा येईल, प्रश्नच नाही. बरोबर. आणि हा एक जो काही आनंद आपल्याला घेता येईल ना, हा आनंद वाटण्यासाठी माझ्याकडे आता असं पर्याय म्हणून मी सांगू इच्छिते की एक छोटेखानी मैफिल असते, एक 5-25 लोक घरगुती आपले काहीतरी सण समारंभ वाढदिवस असे साजरे करतात. तर त्यामध्ये अशा ज्या काही छोटेखानी मैफिली असतात ह्याच्यामध्ये अत्यंत गुणी आणि अत्यंत विद्यावंत असे कलावंत आहेत. तर त्यांना आपण एक छोटं अशा पद्धतीचं एक व्यासपीठ दिलं, आणखीन ऐकणाऱ्यांना श्रोत्यांना एक अशी संधी उपलब्ध करून दिली तर आज खूप गरजेची गोष्ट आहे. कारण काही वेळेला काय होतं, मोठमोठाले इव्हेंट्स साजरे होतात परंतु त्या ह्याच्यामध्ये गायक वादक एका अंगी पडलेले असतात, आणखीन श्रोते अगदीच वेगळे झालेले दिसून येतात. तर असं न होता त्यांचे काही गुण, त्यांचे काही व्यक्तिमत्व, त्यांच्या काही यांच्याशी जवळीक साधणं या दृष्टीने अशा काही छोट्या मैफिली झाल्या तर त्याचा विद्यार्थ्यांवरती, शिकणाऱ्यांवरती अत्यंत चांगला परिणाम होईल असं माझं मत आहे. 10-15 वर्ष लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये तुम्ही संगीत समीक्षक म्हणून आणि अनेक मासिकांमध्ये किंवा दैनिकांमध्ये तुम्ही तसाही तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. या विषयांवरती लेखन करताना मला खूप अभ्यासाला व्यक्तिमत्व मिळाली. अशी भरपूर व्यक्तिमत्व माझ्या नजरेत आली की त्याच्यामधून मला खूप काही घेता येईल अशा पद्धतीचं झालं. गजानन बुवांचा एक साधेपणा आणि अत्यंत विनम्रपणा हा एक तसं भाई गायतोंडेंचा आग्रहीपणा नाही, म्हणजे त्याच्यामध्ये हट्ट नसायचा पण आग्रही होते, त्यामुळे त्यांचं शिकतानाचं आग्रही पण हे मला भावलं. शरद साठेंची मला चिकाटी दिसून आली. तसं वीणाताई सहस्रबुद्धेंच्याकडे जी समयाला धरून जी काही वागण्याची पद्धत होती ती मला अत्यंत भावली. तसंच एक सुरेश तळवलकर पंडित, आणखीन पंडित उल्हास कशाळकर या मंडळींचं गाण्याबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दलचं अतोनात प्रेम हे जे काही बघायला मिळालं ना, ह्या सगळ्या गोष्टी अशा एकत्र केल्या तर नेमकं व्यक्तिमत्व किंवा एखादा साधक ज्या वेळेला घडत असतो त्यावेळेला काय काय आवश्यक गोष्टी आहेत याचं मला तिथे एक निरीक्षण करायला मिळालं आणि त्याचा मला अत्यंत आनंद झाला. आणि असं उगीचच वाटलं की ह्या सगळ्यांच्यामुळे आपणच श्रीमंत झालोय ही भावना आली. त्याचं मला खूप अप्रूप आहे. तर तुम्ही आता एकमेकांच्या नात्यातही आहात आणि प्लस तुम्ही संगीत क्षेत्रात सुद्धा आहात, तर मग हा बॅलन्स तुम्ही कसा जमवून आणताय? ह्याबद्दल एक छान उत्तम तुला सांगेन की आमच्या तिघींच्याही घरी आम्ही संध्याकाळी एकमेकींच्या भेटी गाठी किंवा काहीही व्यवधान ठेवतच नाही की संध्याकाळी आम्ही क्लासमध्ये असणार हे नक्की आहे. आणि ह्या सगळ्या वातावरणाचा आमच्या घरच्यांच्या वरती जो काही एक इम्पॅक्ट म्हणतात तसा झालेला आहे. त्याचमुळे आमच्या श्रीकांत पावगींना अशी एक इच्छा झाली की तुम्ही तिघी घरात अशा गात असता तर असंच एकदा सगळ्या लोकांच्या समोर हॉलमध्ये पण गाऊन दाखवा सगळ्यांना, एकत्रपणे कार्यक्रम. आणि मग त्यांनी ह्या एक कार्यक्रमाचा योजना केली आणि आता आपल्या पुढे आम्ही सादर होणार आहोत. 18 ऑगस्टला तो कार्यक्रम होणार आहे सर्वेश सभागृहामध्ये. मला म्हणजे माझ्या केसमध्ये मला 2 भूमिका होत्या, आई आणि गुरु.
त्यामुळे सुरुवातीला जरा मजा खूप व्हायची आणि म्हणजे आईकडनं शाबासकी मिळवणं हे खूप चॅलेंज असायचं. पण त्यांनी तो मुळात म्हणजे ते आम्ही निभावलं नातं व्यवस्थित चांगल्या पद्धतीने निभावलं. म्हणजे आई पण आणि गुरु पण दोघींना वेगळं ठेवता आलं. आणि ह्या सगळ्यामध्ये बाबांची भूमिका म्हणजे बाबा लग्नाआधी बाबा आणि माझा भाऊ निकित, तर त्यांनी म्हणजे आमच्या गाण्याला कधी त्यांनी की हॉबी असं म्हणून कधीच ट्रीट केलं नाही, की आमचं हे करिअर आहे आणि आमचं ते पॅशन आहे आणि आम्ही ते करायला पाहिजे, ह्यासाठी घरात जे वातावरण अवेलेबल करून द्यायला पाहिजे ते करून देतात. म्हणजे एक ॲज अ करिअर वुमन म्हणू शकतो की ते आमच्या पाठीशी तिघंजण, म्हणजे आता लग्नानंतर माझे मिस्टर मंदार गोखले आणि हे तिघं भरभक्कम आमच्या पाठीशी उभे आहेत म्हणून आज आम्ही हे करू शकतोय, जे काय आमच्या कुवतीनुसार. पण तर ते एक बॉन्डिंग आणि ते वातावरण आईवडिलांनी, म्हणजे हे सगळं क्रेडिट आईवडिलांचं आहे, की ते नात्यानी आणि संगीतानी त्यांनी आम्हाला सगळ्यांना घट्ट बांधून ठेवलंय. म्हणजे प्रत्येक घर म्हटलं तरी थोडं इकडे तिकडे झालं तरी आम्हाला माहिती आहे की नाही, आम्ही एकमेकांसाठी आईवडील बांधलेले आहोत आणि ही भावना अशीच कायम राहू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. माझ्या बाबतीत सांगायचं तर माझ्या आई वडिलांची तीव्र इच्छा होती की आम्ही दोघी बहिणींनी गाणं शिकावं, म्हणून मी सावंतवाडीसारख्या छोट्या गावातून पुण्याला येऊन गाणं शिकले 7 वर्ष. पण माझं नशीब चांगलं की मला लग्नानंतरही संगीताची बॅकग्राऊंड असलेलं घर मिळालं आणि अक्षरशः म्हणजे एप्रिलमध्ये आमचं लग्न झालं आणि 3 महिन्यात मी एका शाळेमध्ये संगीत शिक्षिका म्हणून रुजू झाले. मला जेव्हा मुलगी झाली तेव्हा ती 3 महिन्याच्या झाल्यानंतर आईने सांगितलं की तिला आम्ही सांभाळू, तू तुझं चालू ठेव. तर हा खूप मोठा सपोर्ट होता आणि त्यानंतरही ती जशी मोठी होत गेली तसं मग ते करणंही सोपं झालं. त्यामुळे 10 वर्ष मी संगीत शिक्षिका म्हणून त्या शाळेत नोकरी केली. त्यानंतर आता मी घरीच माझे संगीताचे वर्ग घेते. पण या सगळ्यामागे माझे मिस्टर निकेत पावगी आणि आई बाबा हे कायम पाठीशी असतात, की त्यांना माहिती आहे की गाणं सुरू आहे आणि चांगल्याच काहीतरी चालू आहे. त्यामुळे त्यांचा कोणत्याही गोष्टीला, इव्हन कुठे मी पूर्वी कथ्थक बरोबर जेव्हा गायला साथ करायला म्हणून जायचे तेव्हा सुद्धा 1-2 वेळेला अशी वेळ आली होती की रमणी 2-3 वर्षाची असताना मी तिला ठेवून 2 दिवस बाहेरगावी गेलेली आहे. पण मला तेव्हा अशी चिंता नव्हती की तिचं काय होईल. त्यामुळे घरी हा जो खंबीर एक पाठिंबा असतो त्याच्यामुळे ते गाणं म्हणजे माझी जरी वैयक्तिक इच्छा असली तरी घरच्या सगळ्यांचीही तशी इच्छा असल्यामुळे ते व्यवस्थितपणे सुरू राहिलं. अजून खूप बोलायची इच्छा आहे, खूप काही अजून समजून घ्यायची, ऐकण्याची, पण वेळेच्या मर्यादेमुळे आपण इथेच थांबूया. तुम्ही आज इतकं काही तुमच्यामुळे कळलं आहे आणि आय एम शुअर की जे व्ह्युअर्स आहेत त्यांनाही या पॉडकास्टमुळे खूप काही कळेल, हे अजून त्याच्यात समजेल. त्यामुळे तुम्ही आल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. चिन्मय, तू इकडे आम्हाला बोलवलंस म्हणून तुलाही थँक्यू की आम्हाला आमचे विचार मांडता आले तर प्रेक्षकांसमोर. चिन्मय, ह्या गोष्टीबद्दल तुझं कौतुक करते, कारण आम्हाला ह्या संधी तू उपलब्ध करून दिलीस. धन्यवाद. धन्यवाद.